नमस्कार. जय श्रीराम. कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. आत्तापर्यंत भगवद्गीतेतील पहिल्या 2 अध्यायांविषयी आपण माहिती बघितली. आज भगवद्गीतेतील जो तिसरा अध्याय आहे कर्मयोग, त्याविषयीची माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते. तर जो कर्मयोग अध्याय आहे भगवद्गीतेतील तिसरा अध्याय, त्याच्यात एकूण श्लोकांची संख्या 50 आहे आणि या अध्यायाच्या नावावरून आपल्याला लक्षातच येतं की या अध्यायामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण कर्माविषयीचं महत्त्व समजावून सांगतात आहे. ते सांगतात आहे की निष्काम कर्म करायला हवं आणि जे काही आपण कर्म करू ते करत राहायचं, परंतु कोणत्याही फळाची अपेक्षा करायची नाही आणि जे काही फळ मिळालं ते आपण भगवंताला अर्पण करायचं. त्यामुळे आपण कर्माच्या बंधनात अडकत नाही. या सगळ्या गोष्टी या अध्यायातनं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे. अर्जुनाला यात हाही प्रश्न पडतो की ज्ञान श्रेष्ठ आहे की कर्म श्रेष्ठ आहे. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणतात की ज्ञानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ कर्म आहे, परंतु अट एकच आहे की ते निष्काम असायला पाहिजे. त्यामध्ये कोणतीही आपली वैयक्तिक कोणती तरी इच्छा की यामुळे पूर्ण होते आहे म्हणून ते कर्म आपण करायला नको. तर कर्तव्य पालनावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे की यावेळेला अर्जुन म्हणतात की मी हे इतकं भयंकर युद्ध का करतो आहे. तेव्हा ते त्यांना सांगतात की यावेळेला हीच गरज आहे, हे तुझं कर्तव्य आहे की तू युद्ध करायला पाहिजे. त्याविषयीची सुद्धा या अध्यायातनं ते अर्जुनाला माहिती सांगतात, समजावून सांगतात. तर असा हा भगवद्गीतेतील तिसरा अध्याय कर्मयोग.